लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्पदरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। 2005च्या समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळेच कोपरगाव तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त होत असून यासाठी माजी आमदार काळे हेच जबाबदार असल्याचा आरोप संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विपिनदादा कोल्हे यांनी त्यांचे नाव न घेता केला असून 3000 कोटींच्या गप्पा मारण्यापेक्षा उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फक्त 500 कोटीची तरतूद करून पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवावे या शब्दात कोल्हे यांनी विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्यावर टीकास्त्र डागत हल्लाबोल केला आहे। शेतकऱ्यांच्या या स्थितीला कोण जबाबदार आहे हे शेतकऱ्यांनी बघणे महत्त्वाचे असून यापुढे शेतकरी वर्ग तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही असा सूचक इशाराही विपिनदादा कोल्हे यांनी विद्यमान लोकप्रतिनिधी यांना दिला आहे। तसेच कोपरगाव तालुक्यातील शेती व शेतकरी वाचवण्यासाठी गोदावरी कालव्यांना पाण्याचे रोटेशन देण्याची आग्रहाची मागणी विपिनदादा कोल्हे यांनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या 61व्या गळीत हंगामाच्या सांगता कार्यक्रम प्रसंगी सरकारकडे केली आहे। सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या 61व्या गळीत हंगामाचा सांगता कार्यक्रम कारखाना कार्यस्थळावर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत व संचालक राजेंद्र कोळपे व सौ स्वातीताई कोळपे यांच्या हस्ते विधिवतपणे पूजा करून मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे। यावेळी विपिनदादा कोल्हे हे बोलत होते। यावेळी कारखाना संचालक मंडळ, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, संचालक, खाते प्रमुख, उपखाते प्रमुख, कार्यकर्ते, संजीवनी उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। इथेनॉल चं आपलं जे ज्यूस टू इथेनॉल होतं त्याला बंद करायचं सरकारने सांगितलं आणि त्याबद्दल सविस्तर MD साहेबांनी आपल्याला सगळी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे। तर त्यामुळे आपलं बरंचसं क्रशिंग त्या ठिकाणी कमी झालं। कोर्ट कचेऱ्या झाल्या, कोर्ट कचेऱ्या चालू आहे अजून आणि आज आपल्याला जवळजवळ त्यामुळं एक मोठा फटका क्रशिंगला आपला बसला। कारण की आपलं क्रशिंग आपण ठरवलं होतं साखर निर्मितीसाठी 4500 टन आणि इथेनॉलसाठी 1500 टन, म्हणजे एकूण जर असं 6000 टनाचं आपलं रोजचं क्रशिंगचं आपला उद्दिष्ट होतं। तर त्यामध्ये ज्यूस टू इथेनॉल सरकारने बंदी आणल्यामुळं आणि सारखं धरसोड पॉलिसी त्या ठिकाणी सरकारची बदलत गेल्यामुळं आज आपल्याला मोठा फटका कारखान्याला त्या ठिकाणी क्रशिंगवरती बसला आहे। आणि दुसरा जो प्रश्न MD साहेबांनी शेवटी सांगितलं की आपण आता कोर्टात त्या ठिकाणी ॲप्लिकेशन केलेले आपली आता पुढं 15 तारखेला तारीख आहे। त्यामध्ये 30 लाख टन 30 लाख लिटर आपलं इथेनॉल शिल्लक आहे, ज्याची किंमत जवळजवळ 20 कोटी रुपयाच्या आसपास आपल्या तयार झालेले इथेनॉल आपलं तसंच पडू नये। हा मोठा फटका आपल्याला त्या ठिकाणी बसलेला आहे। त्यामुळे आर्थिक आपलं जे चक्र फिरायला पाहिजे त्याला सुद्धा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की 20 कोटी रुपये आपले इथेनॉलच्या रूपाने, तयार इथेनॉलच्या रूपाने ते 21 दिवसाच्या आत सरकारने सांगितलं होतं आम्ही घेतो म्हणून, पण ते आपले जवळजवळ आता 3 महिने 4 महिने झाले की तसंच आपलं ते पडून आहे। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जवळजवळ आपलं जे टर्नओव्हर व्हायला पाहिजे होतं तो आपला ठप्प झालेला आहे। आपल्याला आपण पाहतोय की ही सगळी आर्थिक चक्र जर कधी फिरवायचं असेल तर जे पैसे त्या ठिकाणी ताबडतोब मिळायला पाहिजे होतं ते आपल्याला मिळाले नाही आणि तसेच ते टाकीमध्ये इथेनॉलच्या रूपाने आपले पडून आहे। तो एक प्रश्न निर्माण झाला। दुसऱ्या बाजूने जे 6000 टन आपलं पर डेला क्रशिंग व्हायला पाहिजे होतं त्याचा ॲव्हरेज आपला
4647च्या आसपास येईल असा माझा अंदाज आहे सगळा. म्हणजे तो एकदम कमी झाला. कारण की ही जी सरकारची धरसोड पॉलिसी होती आणि त्याला एक कारण आहे की ज्यावेळेस पेपरमध्ये काही वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या की साखरेचं खूप शॉर्टेज आहे, विस्मावाले सिस्मावाले यांनी ज्या बातम्या दिल्या, नॅशनल फेडरेशननी बातम्या दिल्या की देशामध्ये साखरेचं उत्पन्न घटणार आहे म्हणून अशा बातम्या दिल्या. मला वाटतं की चुकीच्या आधारावरती त्या बातम्या त्यांनी त्या ठिकाणी दिल्या. आणि मागच्या वर्षी जेवढं महाराष्ट्रामध्ये क्रशिंग झालेलं होतं 110 लाख टन क्रशिंग त्या ठिकाणी झालेलं होतं. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 108 लाख टन त्या ठिकाणी क्रशिंग झालेले. म्हणजे मागच्या वर्षी एवढंच झाले, कारण की अजून काही कारखाने चालू आहेत, तो 110 लाख टन होणारच आहे. ह्या चुकीच्या बातम्या आल्यामुळं सरकारही घाबरून गेलं. इलेक्शन असल्यामुळं ते सरकारला वाटलं बघ काय होतं काय नाही, उगाचच म्हणून हे सगळ्या उपाययोजना राबवल्या आणि त्यामुळं आपल्याला हा फटका या ठिकाणी बसलेला आहे. याहीपेक्षा पुढचं वर्ष हे कठीण राहणार आहे. कारण की आपण पाहतोय यावर्षी तर आपण 7 लाख टन आपलं उद्दिष्ट गाठलं, पण पुढच्या वर्षी किती होईल काय होईल ते सांगता येत नाही. त्यासाठी वेगळ्या पॉलिसी कराव्या लागतील. खोडवे आणि जे उभे ऊस आहे ते कसे जागवायचे त्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण आहे. म्हणून मी सरकारला विनंती करेल की आपल्याला गोदावरी उजव्या आणि डाव्या कॅनलला एक अजून रोटेशन सरकारने त्या ठिकाणी दिलंच पाहिजे, हे आमच्या हक्काची मागणी आहे. कारण की हा शेतकरी उद्ध्वस्त होईल नाही तर. आणि काय होतं की इथले आपले लोकप्रतिनिधी सांगतात 3000 कोटी आणले, इतके आणले तितके आणले. मला असं वाटतं त्यांनी उगाचच इतक्या मोठमोठ्या गप्पा गोष्टी करण्यापेक्षा त्यांच्या वडिलांच्या कारकिर्दीमध्ये एक समन्यायी कायदा जे आल्यामुळं आईतला शेतकरी जो उद्ध्वस्त झालेला आहे, त्यांच्यामुळं हा कोपरा तालुक्यातला शेतकरी जो उद्ध्वस्त झालेला आहे, त्याच्यासाठी जर कधी 500 कोटी जरी आणले तरी पश्चिमेचं पाणी पूर्वेकडं वळवता येईल. उगाचच 3000 कोटीच्या गप्पा करण्यापेक्षा कोपराव शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल. कोपरावातल्या आणि मराठवाड्यातल्या आणि नाशिक नगर आणि मराठवाडा तिन्ही भागातल्या लोकांचा सुद्धा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. मला त्यांना एकच सांगणं आहे, उगाचच रोज गप्पा गोष्टी करण्यापेक्षा, लोकांना कॉन्ट्रॅक्टचं लालूच दाखवण्यापेक्षा लोकांच्या हिताचं कामं करा. शेतकऱ्यांना ज्या तुमच्या वडिलांनी शेतकऱ्याला उद्ध्वस्त केलं आहे, या शेतकऱ्याला जर कधी एखाद्या शेतकऱ्याने जसा रुमणे मोर्चा कोले साहेबांच्या काळामध्ये रुमणे हातात घेतलं, तुमच्या विरुद्ध रुमणे घेऊन तुमच्या पाठीमागं लागला नाही शेतकरी, हेच भाग्य समजा. कारण की हे तुमचं पाप आहे. तुमच्या पापाची शिक्षा या गोदावरी उजव्या आणि डाव्या कॅनलच्या शेतकऱ्याला भोगावं लागत आहे. आणि ती जर कधी तुम्हाला जर कधी खऱ्या अर्थाने प्रायश्चित्त करायचं असेल तर पश्चिमेचं पाणी पूर्वेला उगाच 3000 कोटीच्या गप्पा गोष्टी करण्यापेक्षा 500-600 कोटी रुपये सुद्धा लागणार नाही त्याला. जे तिथं 440-50 TMC पाणी जे आपल्याकडं आज डेफिसिट आहे ते वळवायचं काम या ठिकाणी केलं पाहिजे. कारण की आदरणीय कोले साहेबांनी त्यावेळेस मुकणे असेल, कश्यपी असेल, वालदेवी असेल, भाम असेल, भाऊली असेल, या सगळ्या धरणांना चालना दिली. म्हणून इतके वर्ष गेल्या 84 पासून तर आत्तापर्यंत आपण जगत आलेलो आहे. यांनी एक नवीन थेंबसुद्धा या ठिकाणी निर्माण केलेला नाही. ते हेच उगाचच गप्पा गोष्टी करण्यापेक्षा शेतकरी असेल किंवा कोपरातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, उगाचच 150 कोटीचं किती झालं त्याच्यावरती मी नंतर बोलेल काय झालं काय नाही. त्याच्या अगोदर 4 नंबरचा तळासुद्धा ते 25-30 एकराचं आहे, त्या 5 नंबरपेक्षाही मोठा आहे. उगाच काहीतरी गप्पा गोष्टी करायच्या, लोकांना दिशाभूल करायचं. यापेक्षा कोणी प्रश्न उपस्थित केले
या स्थितीला कोणीही आणलं लोकांना, हे आपण नीट पाहिलं पाहिजे. आजही शेतकरी वर्गाने आपल्या हक्काच्यासाठी लढा द्यायला सज्ज झालं पाहिजे. मी सांगतो, जर कधी हे सांगतात 3000 कोटीचे जर कधी पैसे आणले म्हणून, शेतकऱ्यांनी विचारलं पाहिजे की पश्चिमेचं पाणी पुरवायला वळवण्याच्यासाठी यांनी किती रुपये आणले. हे सगळ्या शेतकऱ्यांनी प्रत्येक गावोगावी यांना आता प्रश्न केला पाहिजे की आमच्यासाठी काय केलं. हे जे पाणी, हा जो 2005 साली तुमचे पिताश्री विधानसभेमध्ये ज्यावेळेस असतात त्यावेळेस ते झोपलेले होते का? त्यांच्या काळामध्ये हा काळा कायदा आला आणि समन्यायी म्हणजे आपलं पाणी खाली मराठवाड्याला, त्या मराठवाड्याला जायकवाडीला देण्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही, पण पश्चिमेचं पाणी जर कधी त्यावेळेस धरणं सुरू केले असते तर हा डेफिसिट भरून निघाला असता. म्हणजे एकाच्या तोंडाचं काढून दुसऱ्याला त्या ठिकाणी द्यायचं, ही जी चुकीची भूमिका, आणि त्यांना यांनी पाठिंबा दिला, या प्रवृत्तीला आमचा त्या ठिकाणी विरोध आहे. म्हणून त्यांनी त्या गोष्टीकडं गांभीर्याने घेतलं पाहिजे. अन्यथा या लोकसभेमध्ये सुद्धा आणि पुढं सुद्धा लोक तुम्हाला, शेतकरी वर्ग हा फिरू देणार नाही, हे मी 100% तुम्हाला या ठिकाणी सांगतो. कारण की शेतकरी जागा झालेला आहे. जे तुमच्या हातात आहे ते तुम्ही केलं पाहिजे. तुमच्या हातात असताना तुम्ही केलं नाही, उगाचच गप्पा गोष्टी करता. मला वाटतं की त्याचा मी नंतर समाचार घेणारच आहे. कारण की या आज शेतकरी हा जो नागावला गेलेला आहे, हा कोणामुळे नागावला गेला, कोणामुळे ही परिस्थिती आली. आज प्यायला पाणी उरणार नाही आहे. उद्या प्रत्येक गावामध्ये प्यायला पाणी उरणार नाही आहे. म्हणजे आज परिस्थिती अशी आहे, आजच प्यायला पाणी लोकांच्याकडं विहिरीमध्ये राहिलेलं नाही. ज्यांचे तळे भरलेले होते 8 दिवसात तळे रिकामे झालेले आहेत. ही परिस्थिती आहे. जनावरांना चारा शिल्लक नाही आहे. आज आपण पाहतोय की चारा जवळजवळ तिथं जी पेंडी 25 रुपयाला होती तिचा भाव आज 75 रुपये झालेला आहे. 25 रुपयाची पेंडी 75 रुपयाला त्या ठिकाणी चाऱ्याची झालेली आहे. तिप्पट भाव आज वाढलेला आहे. आज कारखान्याचा पट्टा पडला, अजून बाकीचे जर कधी कारखान्याचे पट्टे पडले 8 दिवसामध्ये कारखाने सगळे बंद झाल्यानंतर चाऱ्याचे भाव हे गगनाला पोहोचणार आहे. याचा काय कोणी विचार केला? त्या संदर्भामध्ये काय फक्त राजकारण डोक्यात 24 तास घेऊन चालणारी जी मंडळी असते, शेवटच्या घटकेल्या लोकांना काहीतरी लालूच दाखवून त्या ठिकाणी काहीतरी करायचं. पण ज्या मूळ लोकांचा गाभा आहे, ज्या मूळ समस्या आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष जर कधी केलं, मला वाटतं की इथून पुढं ज्या थापा त्यांनी आतापर्यंत मारल्या त्या थापाला थारा लोक त्या ठिकाणी देणार नाही. त्यावेळेस योग्य वेळेस आल्यानंतर मी बोलणार आहे. पण आपल्याला हा जो सगळे आपले कर्मचारी असतील, अधिकारी असतील, या सगळ्यांनी जे मोठं कारखाना चालवण्यासाठी सहकार्य केलं, ऊसतोडीवाले असतील, बाकीचे सगळे असतील, त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. खरं पाहिलं आपल्याला कारखान्याच्या दृष्टीने आपण पाहतोय पुढच्या वर्षी आपल्याला काय करायचं. कारखाने अडचणीत चाललेले, नवीन पुढच्या एक 7-8 महिन्यामध्ये बरेचसे नवीन प्रकल्प आपले त्या ठिकाणी आपण सुरू करतोय. CBGचा प्रकल्प आहे आपला. CBGचा कॉम्प्रेस्ड बायोगॅसचा प्रकल्प आपण त्या ठिकाणी चालू करतोय. पुढच्या एक 8 महिन्यामध्ये तो त्या ठिकाणी चालू होईल. त्याचबरोबर सुक्रोलोज जे आहे, मी सांगितलं होतं मागच्या वेळेस की शुगरलेस शुगर म्हणजे डायबिटीससाठी जी साखर चालते त्याच्यासाठी जे आपण म्हणतो, ज्या डायबिटीसच्या आपण पाहतो की छोट्या छोट्या गोळ्या येत असतात त्याला सुक्रोलोज म्हणतो. त्या सुक्रोलोजचे आपल्या लॅबमध्ये
लॅबमध्ये आणि पायलट प्लॅन्टमध्ये सुद्धा त्याचं सक्सेसफुल आपण झालेलो आहे. आपण देशातले पहिला सहकारी साखर कारखाना आहे तो दोन्ही केलेला आहे. आणि पुढच्या 8 महिन्यामध्ये त्या सुक्रोलोजपासून आपण त्या डायबिटीज शुगर फ्री ज्या गोळ्या आहेत त्याचा सुद्धा प्लॅन्ट आपण या ठिकाणी टाकणार आहोत. त्याची सुद्धा सगळी तयारी आपल्याकडे झालेली आहे. एका बाजूने जे आदरणीय कोल्हे साहेबांचं स्वप्न होतं की हा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, ह्या शेतकऱ्याला सर्वांगीण विकास झाला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला काय काय योजना राबवता येतील त्या राबवण्याच्यासाठी विविध क्षेत्रातील आपण फिशरीचं या ठिकाणी फिशरी परत पुनरुज्जीवित केलेली आहे. फिशरीचे इथं आपण आपल्याकडं इथं पवार साहेब त्या ठिकाणी घेतलेले आहेत की जे नुसते फिशरी नाही, फिशरी असेल, बांबू असेल, सेरिकल्चर असेल, अजून बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, त्या संदर्भामध्ये आपलं काम चालू आहे. फिशरीचे सगळे तळे पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये माझ्या मते सगळे पूर्ण आपल्या त्या ठिकाणी होतील. आणि जुलैपासून संपूर्ण आपल्या ज्या काही जे लोक आहेत आपल्याकडे ज्यांच्याकडे तळे आहेत, जवळजवळ तालुक्यामध्ये पहिल्यांदा आपण 1000 तळ्यावाल्यांच्या मध्ये फिशरीचं त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी चालू करणार आहे, ज्याच्यामधून त्या शेतकऱ्याला ॲडिशनल उत्पन्न त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर बांबूचे सुद्धा आपण बांबूचे वेगवेगळ्या व्हरायटीज, त्याच्यापासून वेगवेगळे प्रोडक्ट त्या ठिकाणी आपण त्याच्यावरती सुद्धा सगळा अभ्यास करतोय. त्याचं सुद्धा आपल्याला बरंचसं काम त्या ठिकाणी आपल्याला चाललेलं आहे. म्हणजे एकेकाळी जसं मळीचं करायचं काय, तसं मळीच्या नंतर आपल्याला एक काळ होता की मळी कसं काय करायचं, त्या मळीच्यापासून मग अल्कोहोल निर्मिती झाली. तसं मळीपासून दुसरा प्रश्न निर्माण झाला होता, स्पेंट वॉशचं करायचं काय. आता स्पेंट वॉशपासून आपण CBG त्या ठिकाणी करणार आहे. आणि पुढच्या वर्षी आपल्याला ज्या सक्सेसफुल होतील तर यावेळेस इकडं सुद्धा आपल्याकडं सुद्धा जे काही ट्रॅक्टर आहेत ते ट्रॅक्टरसुद्धा हे CBG ड्रिवन त्याला किट टाकून हे आपल्या एरियातले ऊसाचे वाहतुकीचे असतील किंवा हे ट्रॅक्टरसुद्धा CBGवरती कसे चालतील. आणि आपला स्वतःचा आता सरकारने धोरण घेतलेलं आहे, इथेनॉलचे सुद्धा हे टाकू शकतात आणि CBG सुद्धा त्या ठिकाणी स्टेशन्स टाकू शकतात. तर मला वाटतं की पुढच्या वर्षी ज्यावेळेस हे सगळे ऑपरेशनल होईल आपलं, त्यावेळेस इथेनॉलचे पंप, CBGचे सुद्धा पंप आपल्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना त्याच्यामध्ये आपण त्या दृष्टीने विचार करतोय. एका दृष्टीने आपली जी झेप चाललेली आहे की एक वेगळ्या अँगलने आपण त्या ठिकाणी चाललो आहे. अजून बऱ्याच गोष्टीवरती आपण काम करतोय, पण जोपर्यंत त्या दृष्टिक्षेपात येत नाही तोपर्यंत मी काही ते आपल्यासमोर मांडत नसतो. म्हणून ही जी आपल्याला आपण पाहतोय की आता MD साहेबांनी सांगितले काही करेक्शन आपल्याला करावं लागणार आहे. जुनी मशिनरी आहे, पण आपले कर्मचारी मोठ्या जिद्दीने त्या ठिकाणी काम करतात. जुनी जरी असली तरी त्याला व्यवस्थित चालवायचा प्रयत्न करतो. आणि त्या दृष्टीने आपण हे सगळे काम करत असताना मला असं वाटतं की हा जो गळीत हंगाम चांगला यशस्वी झाला, पण मला खरी भीती वाटते पुढच्या हंगामाची. पुढचा हंगाम हा फार अडचणीचा ठरणार आहे. पण हे हंगाम कोण दोषी आहे, आपल्याला आपण म्हणत असतो ते गठुडं गेलं तरी चालतं, पण गठुडं कोणी घेऊन गेला तो लक्षात ठेवावा लागतो. म्हणजे हे पाणी कोणी आपलं घालवलं त्याला लक्षात ठेवा. आता पाणी गेलं तर आहे, पण कोणी घालवलं त्याला लक्षात ठेवा. आणि तुकाराम महाराज म्हणतात, नाथाळाच्या माथी हाणू या काठी. म्हणजे काठी प्रत्यक्षात आणायची नसती, पण त्याला ज्या वेळेस आपल्याला इलेक्शन येत असतं त्यावेळेस ज्याने आपलं पाणी घालवलं
त्याला मतदानाच्या रूपाने त्याला ते जागा दाखवावं लागते, हे मात्र आपल्याला दाखवावं लागणार आहे. अन्यथा आपली स्थिती अशीच राहील हे मी सांगतो.